गणेश झाले बाळाचे लाड सुरू. हो बाळे आता आरती पण म्हण त्याच्या नावाची. हो म्हणेलच. हा जो तुझा गणपती ना, गण्या तो काही प्रसन्न वगैरे होणार नाही आपल्यावर. अहो असं का बोलता? किती गुणाचं काळ आहे माझं. आज त्याचं पहिलं ऑनलाईन लेक्चर आहे. सेकंड इयर क्लिअर झाला ना? झाला नाही, केलाय त्याला. लॉकडाऊन मध्ये पूर्ण लॉकडाऊन, घरात बसून होतं. असू द्या पप्पा, गेल्या ना 18 महिन्यापासून तुम्ही पण घरीच बसलाय. आणि तसंही मला याला प्रमोट केले. आता मला साधं प्रमोशन पण नाही मिळालं. तुम्ही ना जळता माझ्यावर जळतात. मी मग जळतात, बापाला सांगतो जळतात. तुमची ती बॉस आहे ना, बॉस लेट कडक आहे बरं का? अगं मम्मा, म्हणजे ती खूप स्ट्रिक्ट आहे का? स्ट्रिक्ट आहे. तुझी ती टीचर आहे ना, ती पण अहो तुमच्या जिभेला काही हाड? कडक आहे म्हणजे ती स्ट्रिक्ट आहे ना, कडक आहे. लक्ष देऊन बघणारच. नाही लक्ष ठेवणारच असं म्हटलं मी. म्हणजे माझं लक्ष आहे माझ्या मुलाचं लेक्चर्स कसे चालले त्याच्यावर. कळलं किती लक्ष आहे तुमचं तिच्याकडे. तिच्याकडे? हो. कोणाकडे? अहो गाण्याच्या प्रगतीकडे. हो मग ठीक आहे. आली काय साडी कडक दिसते ना, एकदम कडक. नंतर या तू. हेच तुमची प्रगती वाटतं? ही सपना. अहो तुमचं वय काय, तुमचा पगार किती, वागणं कसं तुमचं? तू गप्पा बस. हे काय चाललं तुमच्या बापलेकांचं? तुम्ही जा बरं, जा. अरे पण आम्ही जाऊ कुठे? असं करतो, तुम्ही इथंच थांबा. अरे पण तुझं लेक्चर. तुम्ही इथंच थांबा. अरे तुम्ही चला माझ्या बरोबर, तुमच्याकडे बघते. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. गणेश आणि अमय, तुम्ही दोघे एका स्क्रीन मध्ये काय करताय? अहो मॅम, ती ना माझी डॉली बसली होती त्यावर. कोण डॉली आणि कशावर बसली होती? डॉली माझी कुत्री, ती लॅपटॉपवर बसली होती ना, म्हणून याच्याकडे आलो. ओके, सोडा. गुड आफ्टरनून मॅम. सॉरी थोडी लेट झाली. गुड आफ्टरनून मॅम. So, good afternoon students. Welcome to the final year of the college. Last year there were some naughty students, but hope यावेळेस सगळे सुधारतील. विद्यार्थी सुधारतील मॅडम, पण असं वाटतं पालकच बिघडतील. गणेश पाटील, did you say something? What पालक? पालकची भाजी बनवतोयस का फर्स्ट डे ला? नथिंग मॅम. पालक मीन्स पेरेंट्स. ते आमच्या बिघडतील ना. ओ, बिघडलेच पाहिजे. You're one of the naughty students. सकाळची स्वप्न लय खरे होतं रे. अरे सुबह के आता वाजले की 12. जाऊ द्या ना घरी. Shut up. यार क्या सही है सपना. अरे म्यूट केलंय, तू पण म्यूट कर. तू म्यूट केलं असताना मी कसं काय म्यूट करणार? आणि मॅडम समोर कसं काय बोलतो तुला? अरे त्या सपनाबद्दल नाही, मग माझ्या स्वप्नाबद्दल. सपना? अरे यार, म्हणजे तुझी ती जुनी जीएफ तिला तू डाऊन केलं आणि आता नवीन जीएफला लॉक केलं का काय? अरे नाही यार, मग जीएफ तो वही है, सिर्फ सपना नया है. यानी ड्रीम्स. Dreams, yes. Ganesh and Amay, what are you doing? Pay attention to the lecture. अरे ॲडव्हर्टायझिंग इतका इम्पॉर्टंट सब्जेक्ट वी आर डिस्कसिंग आणि तुम्ही दोघे सपना काय?
मीन्स सपना मीन्स ड्रीम मॅम ड्रीम. वी आर सेलिंग स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड. Oh wow! How nice! So romantic, Switzerland. Oh dream girl, come out of the dreamland. सपना भूल जाओ and pay attention to the lecture. अरे कैसे भूल सकता हूँ सपना को? What? Mind your tongue. आवर स्वतःला. ते ऍक्च्युली असं मला म्हणायचं होतं मॅम. सपना इज गुड. सपना इज आवर. सपना इज अबाउट स्वित्झर्लंड इज गुड. आणि ऍडव्हर्टायझिंग इट आउट ऑफ इंडिया इज गुड. असं म्हणायचं होतं, हे की नाही? ओके ओके, समजलं मला. सो स्टुडंट्स, आज तुमच्यासाठी एक न्यू असाइनमेंट आहे जी की लॉकडाऊनशी रिलेटेड आहे. आपण सध्या मास्क तर यूजच करतो. सो त्याचे बेनिफिट्स काय किंवा मास्क लावल्याने काय त्रास होऊ शकतो याचे आज आपण अनालिसिस करणार आहोत. Mask wearing and going out. Shit! We can't show a beautiful face to anybody, ma'am. करेक्ट. त्या दिवशी मी स्कूटीवरून जात होते, स्वप्नीलनी चक्क मला इग्नोर केले. हाऊ डिस्गस्टिंग. रिअली डिस्गस्टिंग स्टुडंट्स. म्हणजे यू थिंक लाईक दिस. रबिश. टेल मी सम अदर पॉइंट्स. हाऊ इज इट युजफुल? व्हेरी युजफुल मॅम, व्हेरी युजफुल. त्या दिवशी मी माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन रस्त्यावरून जात होतो आणि बघा, नाव यू टेल मी, तिथून ना माझी जुनी गर्लफ्रेंड आली. त्यांनी चक्क मला ओळखलंच नाही. काय सांगू मॅडम, नाही तर इतर वेळा ना मला तिने जाम चोपवलं असतं. काय असतं आता ना तुला भरपूर मार द्यावासा वाटतोय. युअर लकी लेक्चर ऑनलाईन आहे. अरे काहीतरी लाज शरम. काही लाज शरम नाही वाटत. अमय, म्हणजे मॅडम वन ॲडव्हान्टेज आहे मागचं. ते काय, मी एक दिवशी माझ्या मित्राला ना घेऊन कोपऱ्यावर उभं होतो. तेवढ्यात माझा दुसरा मित्र सुशांत तिकडे आला आणि तो माझ्या समोरून निघून गेला. नशीब माझं त्यांनी मला ओळखलं नाही. त्यांनी ना त्याच्याकडून 1000 रुपये घेतले होते उधार आणि त्याला रिटर्नच केले नाही. अजून नाही दिले मॅम, पण देवा शपथ मी त्याला लवकर दे. देवा शपथ. तुम्हा सगळ्यांना मला खूप मारावंसं वाटतंय. अरे काय चाललंय तुमचं? व्हॉट नॉनसेन्स यू ऑल आर टॉकिंग. वेल, लेक्चर टायमिंग इज ओव्हर आणि जी असाइनमेंट दिलेली आहे ना ती सगळ्यांनी कम्प्लीट करायची आहे उद्या. ओके, बाय, सी यू. बरं झालं तर लेक्चर संपलं एकदाच. आता जातो मी स्वप्नाला घेऊन स्वप्नात. तुझे आलाच बाळा. झालं लेक्चर? झालं. भूक लागली असेल ना? काय खाणार? मार हा? मार माझ्या हातचा आणि त्या टीचरच्या हातचा. ते काय लेक्चर अटेंड करतात की पिकनिकला जातात आणि म्हणे सपना देखेंगे. सपना देखना चाहिए. अहो काय हे, तुम्हीच असे तर ही मुलं कशी? तसं नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की स्वप्न बघायला हवी, पण मोठी स्वप्न. हे काय फालतूगिरी. जाऊ दे. तुझ्या त्या नवीन ट्युशन टीचरांचा फोन आला होता. म्हणाले कॉलेजचं लेक्चर संपलं की फोन करायला सांगा, म्हणजे ऑनलाईन ट्युशन सुरू करता येईल. गणपती बाप्पा वाचव रे, वाचव रे. आता कंटाळा आलाय ह्या लॉकडाऊनचा. शॉपिंग ऑनलाईन, ट्युशन ऑनलाईन, सिनेमा ऑनलाईन, तिथं जाऊ द्या, डेटिंग ऑनलाईन, शॉपिंग ऑनलाईन, चॅटिंग पण ऑनलाईन. मला सुट्ट्या वाटल्या होत्या, मला सुट्ट्या हव्या, पण एवढ्या पण सुट्ट्या नकोय. आता मला ना देवा काय बी कर, पण हे नाही, लॉकडाऊन संपव आहे का परत. अरे तिथं जाऊ दे, आता तुझं दर्शन सुद्धा आता हे लोक ऑनलाईन घ्यायला बघताय. गणपती बाप्पा काय कर, संपून टाक्या. मला पुन्हा आहे ना माझ्या मित्रमैत्रिणीला भेटायचंय, मला ते कॉलेज कॅम्पस बघायचंय. प्लीज देवा हेल्प मी प्लीज. काहीतरी कर. कुछ तो करो ना भगवान, कुछ तो करो ना.